श्रीरामपूर शहरात सिंगल यूज प्लास्टिक विरोधात नगरपालिकेने मोठी मोहीम हाती घेतली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापर आणि विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर नगरपालिकेने शहरात विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून विविध दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर छापेमारी करण्यात येत असून प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा आढळलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पालिकेच्या माहितीनुसार केवळ 2 आठवड्यांतच नियमभंग करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून तब्बल 40,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नगराध्यक्ष करण ससाणे यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांना आवाहन करताना सांगितले की पर्यावरणाचे रक्षण आणि शहराची स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर तात्काळ बंद करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा असलेल्या व्यापाऱ्यांनी तो स्वखुशीने नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे जमा करावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. दरम्यान नागरिकांनी बाजारात जाताना कापडी पिशव्यांचा वापर करावा, प्लास्टिकला नकार द्यावा आणि पर्यावरण संरक्षणाच्या या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने श्रीरामपूर शहरामध्ये मागच्या 2 आठवड्यापासून सिंगल यूज प्लास्टिक की जे शासनाने अनेक वेळेस वेगवेगळे नियम काढून बंदी केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळेस सक्त अशा सूचना दिल्या आहेत की सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करायचा नाही, की जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, कचऱ्यामध्ये मोठी वाढ होत आहे. म्हणून आम्ही आता त्या नियमाच्या अनुषंगाने श्रीरामपूर नगरपालिकेने मागच्या 2 आठवड्यापासून सक्त कारवाई टोप असतील हे सगळ्याचे एक स्टॉक असतो त्याच्यावरती झाडी टाकण्यास सुरुवात केली आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने 40,000 रुपयाचा दंड या सर्व व्यापाऱ्यांना मी एवढ्या 2 आठवड्यामध्ये गेलेला आहे. माझीही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की ज्या ज्या व्यापारी बंधवांकडून अशा प्रकारचा स्टॉक असेल तो कृपया त्यांनी स्वतःहून नगरपालिकेकडे सुपूर्द करावा, जेणेकरून ज्या पद्धतीने शासनाच्या नियमाप्रमाणे पण त्याची विल्हेवाट लावू शकू. कारण की आपल्या पर्यावरणाचा आणि श्रीरामपूर शहराचं पर्यावरणाचा आणि स्वच्छतेचं जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे. म्हणून श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने मी आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो असेल ते आपण स्वतःहून आरोग्य विभागामध्ये नगरपालिकेत जमा करावं, की जेणेकरून त्याची योग्य ती विल्हेवाट लावून आपल्या श्रीरामपूर शहराचे स्वच्छता आणि आरोग्य आपण चांगलं राखू. मी आपल्या श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांना सुद्धा नम्रपणे विनंती करतो की आम्ही नगरपालिका म्हणून सर्व कर्मचारी पदाधिकारी सर्वजण मनापासून प्रयत्न करतो की सिंगल यूज प्लास्टिक या श्रीरामपुरात पूर्णपणे थांबलं पाहिजे त्याचा वापर. त्यामुळे सर्व नागरिकांनी सुद्धा कटाक्षाने सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवला पाहिजे. त्याऐवजी कापडी पिशवीचा वापर जर आपण केला, काही बाजारामध्ये खरेदी करायला असेल, दुकानामध्ये खरेदी करायला असेल, त्यावेळी जर कापडी पिशवीचा वापर केला तर नक्कीच आपल्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी मोठी मदत होईल. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की प्लास्टिकचा वापर टाळा आणि आपल्या श्रीरामपूरचं आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करा. धन्यवाद. प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत श्रीरामपूर नगरपालिकेने सुरू केलेली ही मोहीम आता अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा.